हॅलो. या सामन्याकरता सरपंच म्हणून भूमिका निभावणार आहेत अभिजित पाटील, पंच अच्युत पाटील, पंच बाळाराम थळे, सहाय्यक गुणलेखक नवनाथ पोईलकर, सहाय्यक गुणलेखक महेंद्र नाईक. जन पाटील यांचं उत्तम असं नियोजन, त्यांच्या संपूर्ण नियोजनाला आणि त्यांच्या पंचांच्या ग्रुपला सुद्धा धन्यवाद. महेंद्र नाईक, चला लवकर यायचं आपण. हॅलो. प्रेक्षक वर्गाला विनंती असणार आहे की जे कटआउट लावलेले आहेत त्या कटआउटना कृपया आपण टेकू नका प्लीज. चला मनीष नाईक का आमचे डीजे मास्टर असतील, आमचे यूट्यूब लाईव्ह मास्टर असतील, या सर्वांना नक्की डाकी सर धन्यवाद. इतरांच्या वतीने तर आहेतच, मात्र आपल्या वतीने, कारण आपला आवाज रसिकांपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवता येत हे आमचे डीजे मास्टर, साऊंड सिस्टीम दादा, यूट्यूब लाईव्ह मास्टर, या सर्वांना आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. झाल्यानंतर ना हॅलो. कबड्डी मायबाप रसिक यांच्यासाठी एक चांगली गुड न्यूज आहे. गटातील आणि आजच्या दिवसातील ही मॅच झाल्यानंतर आणखीन एक मॅच शेवटचा सामना असणार आहे, म्हणजे एकूण 2 सामने आजच्या रात्रीतले शिल्लक आहेत. सांगण्याचं महत्त्वाचं कारण आतापर्यंत तुम्ही जे काही सहकार्य दिलेलं आहे ते शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही द्याल हा एक विश्वास आहे. तुम्हाला पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद देतोय. आणि एवढं जागरण करूनही उद्या तुम्ही पहिल्या मॅचसाठी हजर राहणार आहात. ठीक 4 वाजता पुनश्च एकदा सांगते, उद्या पहिले महिलांचे सामने होणार आहेत, बरोबर 4 वाजता सुरुवात होईल. हे द्या मला कागद. कोणाला आता जो सामना झाला त्या सामन्यातील सर्वोच्च खेळाडू अक्षय कवळे, चला यायचंय आपण आपला सन्मान घेण्यासाठी. अक्षय कवळे आणि ते द्या मला. चालू सामना संपल्यानंतर आजच्या रात्रीतील होणारा शेवटचा सामना त्या दोन्ही संघांसाठी पहिला पुकार असणार आहे. आरपी साऊंड अलिबाग वर्सेस श्री प्लंबिंग बोंबटकरपाडा. हल तर पुन्हा एकदा मैदानाकडे रायगड लिफ्ट कातलपाडा विरुद्ध अंशुल छिराड. संघ मालक अखिलेश गुप्ता तर संघ मालक प्रशांत चिंबुलकर साहेब. तर हा सामना होतोय चुरशीचा, नाद कबड्डीचा. एक घणाघाती हल्ला आता मात्र मैदानात चढवला जाईल. प्रत्येकाचं लक्ष लागलं या सामन्याकडे. हा सामना पुनश्च तुमचा पैसा वसूल होईल. चढाईची धुरा सांभाळणार अनिरुद्ध दलवी 3 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू.
रसिकांच्या टाळ्या झाल्याशिवाय राहणार नाही, परंतु खेळ सुद्धा त्या ताकदीचा करावा लागेल. उचललाय स्वतःच्या खांद्यावर अनिरुद्ध दलवी ऑफलाईन सातोय मैदानात. सॉफ्टवेअर अपडेट करावा लागेल, हॅक केलं गेलंय तो अनिरुद्ध दलवी याला. जबरदस्त खेळी पाहायला मिळेल झिराड संघाकडून. सुरुवात छान झाली, 3 गुण निश्चितच असतील. कॅल्क्युलेशन बिघडेल का? मैदानावर स्कोरबोर्ड झगमगतोय. 1-3. हितार्थ मडवी वर्सेस अंश धोंडशेकर, 2 नामवंत अष्टपैलू खेळाडू कर्णधाराच्या भूमिकेत. रायगड लिप कातळपाडा संघमालक प्रशांत चिंबुलकर, व्यवस्थापक सचिन पाटील, प्रशिक्षक प्राचीन चिंबुलकर. अंशुल वॉरियर झिराटपाडा संघमालक अखिलेश गुप्ता, व्यवस्थापक अक्षय महाळुंगे. व्यवस्थापक अक्षय महालुंगे आणि प्रशिक्षक पाहायला मिळतील मैदानात. तुफानी दम आज या मैदानात तुम्ही पाहिलात. उद्या सुद्धा याच मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि या स्पर्धेची शोभा वाढवा. प्रत्येक रसिक वर्ग या स्पर्धेचा महत्वाचा दुवा आहे. आता मात्र चढाई करेल प्रथमेश नाईक झिराड संघाकडून. रायगड लिप कातलपाडा संघ प्रशिक्षक अमित पाटील सर, तर व्यवस्थापक प्राचीन चिंबुलकर. धन्यवाद. एक जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. आता मात्र संघ प्रशिक्षक काय करतील? अर्थातच रायगड लिप कातलपाडा संघाचे संघ प्रशिक्षक अमित पाटील सर, तर व्यवस्थापक प्राचीन चिंबुलकर सर, संघ मालक प्रशांत चिंबुलकर साहेब. आता मात्र यशाकडे वाटचाल. चढाई साठी जर्सी नंबर 03 साहिल संतोष दलवी. हा वेग आहे, या वेगाला पुन्हा एकदा यशस्वी होत असताना काबीज केलंय, क्षेत्ररक्षण झालंय. अंश नावाचं मादल मैदानाच्या बाहेर आहे, चढाई करतोय झिराडपाडा संघाकडून. कर्णधार अर्थातच हितार्थ मडवी. बघूया आपल्या संघासाठी एक आघाडी घेत चाललाय. अंश धोंडशेकरची ही रेड यशस्वी व्हायला लागल्या तर मात्र थांबवणं पुन्हा एकदा कठीण जाईल. ते अर्थातच झिराडपाडा संघाला या वेगाला आज थांबवलंय, परंतु हा वेग आहे या विभागाचा, हा वेग आहे या पंचक्रोशीचा. हो हो, हितार्थ मडवी जबरदस्त क्षेत्ररक्षण आता मात्र पाहायला मिळालंय आणि जीवनदान मिळालंय. इशारा हातवर करून देतो जवा पंच, तू पाणी धावतोय सरपंच, असा वेग धारण करेल तो अंश धोंडशेकर. हाच खेळाडू आज मैदानावर पुन्हा एकदा करिश्मा दाखवेल. या वेगाला काबीज करणं कठीण जाईल. रुलावर एक्सप्रेस आली तर काय खरं नाही प्रत्येकाचं.
आणि एक मैदानावर सर्वोत्कृष्ट खेळाडू किताबावर ठाण मारून बसलेला आणि जिल्हास्तरीय स्पर्धेत सुद्धा उत्कृष्ट चढाई या किताबावर आता मात्र मोहर लावलेला खेळाडू बुचकुल्यात पडतोय मात्र कातलपाडा संघ, परंतु अजून वेळ बाकी आहे, ही तर सुरुवात आहे. अभी तो झाकी आहे, पुरा खेळ बाकी आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाही सर, हे मात्र निश्चित मैदानावर आहे. नक्कीच डाके सर आत्ताच म्हटल्याप्रमाणे की वेळ बदलायला खेळ पण तसा करावा लागतो. मात्र जर का आपण साजेसा खेळ केला तर वेळ नक्कीच बदलत असते. मग खेळ असेल कुठलाही जीवनामध्ये, कुठलाही आपला टर्न ज्याला म्हणतात, त्यासाठी त्या पद्धतीचं आपलं कृत्य असावं लागतं, आपली कामगिरी असावी लागते. आज या ठिकाणी खेळामध्ये पाहतोय आपण हळूहळू म्हणता म्हणता आजचा स्पर्धेतला पहिला दिवस, पहिली रात्र अंतिम टप्प्याकडे कधी आली कळली सुद्धा नाही. एवढंही सर्व प्रेक्षक वर्गांचा प्रतिसाद, स्टॉलधारकांची त्या ठिकाणी खाद्यपदार्थ देण्यासाठी लगबग, इकडे आमचे साऊंड सिस्टीम दादा असतील, यूट्यूब लाईव्ह मास्टर दादा असतील, आयोजक त्यांची गडबड, महिलांची उपस्थिती, हे सगळं पाहता की अंतिम क्षणाकडे पहिला दिवस कधी झुकला, पहिली रात्र कधी झुकली ते सुद्धा कळलं नाही. हे फार मोठं यश मी म्हणेन आयोजकांना देता येईल. त्याचबरोबर अलिबाग रेवस पंचकृषी कमिटी, सूक्ष्म अभ्यास, सूक्ष्म नियोजन. कधी कधी आपण परीक्षेला सुद्धा एवढा सूक्ष्म अभ्यास नाही करत, एवढ्या अलिबाग रेवस पंचकृषी कमिटीने केलेला आहे, माहित आहे. छान छान चक्रव्यूह रचना निश्चितच मैदानात 4-4 रसिकांचं लक्ष लागलं या सामन्यावर. हॅलो, अक्षय कवळे अगोदरच्या मॅचचा सर्वोच्च खेळाडूचा किताब घेण्यासाठी आपण यायचं आहे. विवेक परब आपल्या शुभ हस्ते आपण अक्षय कवळेला सन्मानित करायचं आहे. चार चार नक्कीच या ठिकाणी मात्र डाकी सर आपल्याला पाहायला मिळणार आहे. हितार्थ मडवी असेल, हंस दोणशेकर असेल, इकडे अनिरुद्ध दळवी असेल, तिकडे जर पाहिलं तर आपण प्रथमेश नाईक असेल, पार्थ सुर्वे असेल, असे नामवंत अष्टपुले असे खेळाडूंचं भरणं असतं रे दोन्ही संघ. आणि म्हणूनच आतापर्यंत सामन्याचा जितका वेळ झाला त्या तितक्या आणि या ठिकाणी इतक्या कोपऱ्यामध्ये जाऊन गडी बाद करणं खरोखर जबरदस्त खेळी. सौरभ पाटील यशस्वी झालाय. काय खोलवर चढाई होती, कोपरा रक्षक कुठे वाट पाहत होता. प्रथमेश नाईक का जबरदस्त जबरदस्त खेळी. छोटा पॅकेज बडा धमाका, ज्याप्रमाणे खेळ पाहावा. ओ हो, हंस दोणशेकर याला सुद्धा थांबवलंय, मात्र बोनस निश्चितच मैदानात मिळेल तो कातलपाडा संघाला. आता मात्र श्रीयोग चिंबोलकर काही व्यूहरचना करेल. पुन्हा एकदा हल्ला घणाघाती चढवला गेलाय मैदानात. 5-6 सामना मजा येईल रसिकांनो. कुंभकर्णाची वेळ चालू झालेली आहे. आपापली स्वतःची काळजी घेत चला, कारण सामना आता तुम्हाला आनंद देऊन जाईल. चढाई करेल नरेंद्र जाधव आणि सुरुवात होण्या अगोदरच सेट सुद्धा होऊन दिला नाही मैदानात आणि हल्ला चढवला. वन प्लस डाके सर, सौरभ पाटीलचं एक वैशिष्ट्य आहे की अटॅक जेव्हा करतो तो इतका कॉन्फिडन्स असतो, मग ती रेड असेल पकड असेल. अनेक वेळेला आम्ही पाहिले सौरभ पाटीलला की एक जबरदस्त कॉन्फिडन्स, आणि कॉन्फिडन्स अतिशय महत्त्वाचा आहे. योग्य वेळेला टायमिंगमध्ये तो कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येणं आणि त्या कॉन्फिडन्सनुसार तो खेळ करणं फार कमी खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जे आत्ता आपण सौरभ पाटीलमध्ये पाहिलं. ज्याप्रमाणे अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवण्यासाठी कौरवांनी 4ही बाजूने वेढा घातला होता, तसा वेढा आता झिराडपाडा संघाने घातलाय. तर अभिमन्यू अर्थातच म्हणावं लागेल हंस दोणशेकर याला.
हो की चूक देत नाहीये, पुन्हा थांबवतोय, वारंवार थांबवला जातोय. परंतु हा अभिमन्यू आता मात्र हे चक्रव्यूह तोडणार, आम्ही आता भविष्यवाणी करणार. बघूया 5-11 हा गुणफलक पूर्णपणे आता बदलून जाईल अशी आशा तर आम्हाला आहे. मात्र मध्यांतर होते. दुसरा पुकार सर निश्चित देऊया. यापुढील होणारा आजच्या रात्रीतील शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार असणार आहे. आरपी साऊंड अलिबाग वर्सेस श्री प्लंबिंग बोंबटकरपाडा. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना. हा चालू सामना संपल्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय डाकी सर, सुरुवातीपासूनच एक जबरदस्त गेम प्रत्येक खेळाडूंनी केला. खास करून हितार्थ मडवीला त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख करावा लागेल. आणि म्हणूनच आता आपण पाहतोय अंशुल वॉरियर्स झिराटपाडा हा 6 गुणांची भक्कम अशी आघाडी घेऊन दुसऱ्या हाफमध्ये सज्ज झालाय. या ठिकाणी मात्र थोडासा कुठेतरी अजून आपण पाहतोय की अनिरुद्ध दळवीला सूर गवसलेला नाही आहे. त्या ठिकाणी अंशला सुद्धा तितकासा सूर गवसलेला नाही, कारण रेडमध्ये सक्सेस होताना दिसत नाही या सामन्यामध्ये. मात्र आता अंशला हा एक अटॅकिंग गेम करावा लागेल, आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, कारण आजच्या रात्रीतला त्यांचा हा एक शेवटचा सामना आहे या दोन्ही संघांना. त्याच्यामुळे एक प्लॅनिंग मॅच खेळावं लागेल, जिंकावं लागेलच. आणि हरलो तर किती गुणांनी आपण हरतोय ह्याला सुद्धा फार महत्त्व असणार आहे. आमचे सगळे त्या ठिकाणी हिशोब घेऊन अक्षरशः बॅलन्स शीट घेऊन बसलेले आहेत. आमचे अध्यक्ष मनोहर पाटील असे, राणे सर असतील, आमचे मालवी सर असतील, प्रत्येकाने बघा जबाबदारी कशी घेतलेली आहे. जे ज्याच्यात माहीर आहे त्यांनी ते काम घेतलेलं आहे. मार्च एंडिंग चालू आहे डाकी सर, विशेष म्हणजे मार्च एंडिंग चालू आहे, त्याच्यामुळे आकड्यांचा ताळमेळ कसा करायचा यांच्याकडे अनुभव भरपूर आहे. आणि मगाशी एक गोष्ट सांगायची राहून गेली डाकी सर, ह्या अलिबाग रेवस पंचकृषी कमिटीमध्ये जे हे मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये उल्लेखनीय गोष्ट म्हणजे जवळजवळ बहुतेक मेंबर्स आफ्टर रिटायरमेंट असे आहेत, क्रॉस 60 असे बरेचसे आहेत. म्हणजे ही सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे, वेगळी बाब आहे, एक अभिमानाची, की आफ्टर 60 होऊनही कबड्डीसाठी योगदान द्यायचं आहे. आफ्टर 60 होऊनही आफ्टर 60 होऊनही अलिबाग रेवस पंचकृषीसाठी झगडायचंय. आफ्टर 60 होऊनही स्वतःचं जीवन, खरं म्हणजे आफ्टर 60 म्हटल्यानंतर स्वतःसाठी जगायचं असतं असं बऱ्याच वेळेला आपण म्हणतो. मात्र हे अजूनही समाजासाठी जगतायत. खरोखर हॅट्स ऑफ आहे. खरं सर, अतिशय सुंदर सुंदर, छान छान. हे योगदान खूप महत्वाचं आहे हो. याला म्हणतात कबड्डी श्वास ध्यास प्रवास. खरोखर गावासाठी योगदान प्रत्येक जण देत असतात, परंतु आपण रिटायर्ड झालोय, फक्त आपण निवृत्त झालोय, परंतु आपण मात्र आपल्या अंगातील जी धमक आहे ती सोडलेली नाहीये. आपल्या विभागातील खेळाडूंना मोठ्या स्थानावर त्यांना प्लॅटफॉर्म द्यावा. मात्र या ठिकाणी डाकी सर, इतर जे मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये नक्कीच जास्तीत जास्त आपल्याला अंकुर घरत त्यांना खरोखर अभ्यास आहेच. आणि विशेष म्हणजे एक मला त्यांचा गुण आवडतो की कडक शिस्तपणा गरजेची आहे ती खेळामध्ये. हां, कारण ह्यांच्यामध्ये अंकुर हे अंकुश ठेवतात. मी तर असे म्हणेन अंकुर हे अंकुश ठेवतात. आणि म्हणून या ठिकाणी मधुर पाटील नक्कीच उल्लेख करावा असं वाटेल. मोठी भूमिका आहे त्यांच्याकडे, खजिनदार पद दिलंय. ओ हो, इतिहास घडतोय मैदानात. टाल्या टाल्या गच्चर होऊन जाऊ द्या, बुचकुल्यात पडेल. मी म्हटलं की आज धोंडशेकर हा इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही. कमाल कमाल झाली मैदानात. घणाघाती हल्ला होत्याच नव्हतं व्हायला वेळ लागणार नाहीये. चला चला चला, पंचांनी निर्णय दिलेले आहेत.
तुफानी हल्ला चढवलाय मैदानात. कधीही काही होऊ शकतोय. उन्हाळ्यात पाऊस पडू शकतोय अशी परिस्थिती आहे सर. आणि या मार्च महिन्यात काय काय झाले तुम्हाला सर्वांना माहिती आहे. भयानक परिस्थिती असते या मार्च महिन्याची. प्रत्येकाचा टार्गेट जो तो पूर्ण करून घेतोय. अजून 5 दिवस बाकी आहे. बघूया चढाईची धुरा. आता मात्र लोण्याचा बोजा पडू शकेल का. अरे आहेत पंच. काही कंट्रोल आहे. आता खोलवर चढाई परंतु यशस्वी. उडवला मैदानाच्या बाहेर समर्पयामी. म्हणजे सुपर दाखल. डाकी सर 7 जणांमध्ये 4 गडी बाद करणारा अंश, तिघांमध्ये वाद होतोय. हे गेम कसा कधी पलटी होतोय बघा. खरोखर कधी कोणाचं बाजूने नशीब देईल. सात गड्यांना झुंज द्यायला मैदानी झुंजतो एक गडी. विजयी क्षण तो खेचून नेतो. नाद गुंजतो कबड्डी कबड्डी आणि कबड्डी. 15-11 या ठिकाणी अंशुल अयंश वॉरियर्स झिराटपाडा संघ जर जिंकला तर भूपेंद्रजी पेटारे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. दानशूर व्यक्तिमत्व भूपेंद्रजी पेटारे. पुन्हा एकदा पैशांची खैरात, बक्षिसांची खैरात. पंचांसाठी सूचना असणार आहे उद्यासाठी सुद्धा हेच पंच असणार आहेत. मात्र आपणाला दिलेलं किट आय कार्ड आपण सोबत घेऊन यायचं आहे. ही विनंती वजा प्रेमाची सूचना आहे. तर जागू दे तुझ्यातील आत्मशक्ती. कातलपाडा संघ 11, झिराटपाडा 15. क्षणाला उत्कंठा वाढते आणि चढाईची धूर अनिरुद्ध दलवीच्या खांद्यावर. जर झिराटपाडासाठी बक्षीस लावलाय तर मग कातळपाडासाठी का लावू नये. आणि म्हणून जगदीशजी सावंत यांच्याकडून कातळपाडा संघासाठी जिंकल्यास 3000 रुपयाचं पारितोषिक. निघाला मात्र उडवला मैदानाच्या बाहेर. पालखी उचलली गेली म्हणावा लागेल. चला टीव्ही अंपायर अंकुर घरत सर यशाकडे वाटचाल करावी लागेल. हॅलो, मैदानात कमाल होईल कारण अजून भरपूर वेळ बाकी आहे. रसिकांना तुमच्या मनातील जो सामना आहे तो होईल. 5-5 रेड कडे सामना जायला हवा असं मला तरी वाटतोय. अजून पर्यंत एक सुद्धा सामना. हॅलो, टीव्ही अंपायर. अरे हो रे, एक मात्र डाकी सर नक्की आहे की Hello. थर्ड अंपायर प्लीज चेक रिव्यू. अवर डिसिजन रेडर आउट. कातळपाडा चॅलेंज रेडर सेफ. 3 points. Raider out. Raider self out. Katapada challenge. Raider out plus 3 points.
प्रत्येकाचं लक्ष लागलं. एक चूक पराभवाकडे. अर्जुनासारखी एकाग्रता धारण करावी लागेल. दूरदृष्टिकोन. काय होणार, काय बिघडणार. Review unsuccessful, raider out. चला चला 16-11. अजून मैदान गाजवू शकेल का कोण? रायगड लिफ्ट कातलपाडा विरुद्ध झिराडपाडा असा हा सामना. पाचास एक अशी लढत. उभा ठाकला आता मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण. श्रीयोग चिंबोलकर उभा ठाकला आणि क्षेत्ररक्षण झालंय. चला चला गजर गजर, टाळ्यांचा गजर. मजा आली या सामन्याला. हे युद्ध पेटलंय. वार चालू आहेत मैदानात. 17-12. नाव मात्र 5 गुणांची आघाडी. संजीवनी द्यावीच लागेल. कुणाला झोपेची तमा राहिली नाही. प्रत्येक जण व्यस्त झालाय, बिझी झालाय, मग्न झालाय. हाच खेळाडू तारणहार ठरेल का? एखाद्या गुणांची चोरी करेल का? माघार. शेवटची 4 मिनिटं बाकी. ही 4 मिनिटं ठरवतील की विजयाचा गुलाल कुणाला मिळेल. उद्या समजणार या स्पर्धेचा फायनल सम्राट बाहुबली कोण होईल. कोण होईल सर्वोत्कृष्ट खेळाडू या लीग सीझन 2 मधला. आपण पाहताय अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी लीग 2026 पर्व दुसरे. सन्माननीय शिवसेना विभाग प्रमुख आवास श्री जगदीशजी रघुनाथ सावंत साहेब व गावदेवी क्रीडा मंडळ मुर्शिद आयोजित कबड्डी लीग 2026. पुनश्च एकदा आलेल्यांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. भरभरून प्रेम या लीगवर आपण केलेलं आहात. उद्या सुद्धा मोठ्या संख्येने या. 17-12. थर्ड रेड. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. आपण भारताची लेकरं आहोत. या जगात एकमेव देश आहे ज्या देशाला माता समजलात. आणि आता मात्र फासा टाकलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. अनिरुद्ध दलवीज काहीतरी संघासाठी करेल. वालवंटातून हिरवळ शोधेल आणि शोधले आणि उडवलाय. पुनश्च एकदा मैदानाच्या बाहेर.
सूड गवसला नाहीये, पालखी उचलली जाते ती अनिरुद्ध दलवीची. वारंवार क्षेत्ररक्षण झालेलं पाहायला मिळालंय. उन्हाळ्यात पाणी पाजतो तो माणूस आणि अशा वेळी चहा पाजतो तो देव माणूस. शेवटी देव माणूस भेटलाच. धन्यवाद, स्वागत आहे आपलं. परिस्थिती काय हाताबाहेर परिस्थिती, परंतु चाय सुंदर. अठरा 13 पुन्हा एकदा 5 गुणांच्या वर. अध्यक्ष साहेब, प्रत्येकाने आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी झोकून दिले. आज जेवणाची सुद्धा तमा राहिलेली नाही प्रत्येकाला. गपचूप जेवून आलेले आहेत सर्वजण. स्वागत आहे. बरोबर, म्हणजे शिवम टायमिंग सावंत, मॅनेजमेंट अतिशय सुंदर सुंदर. शिवम सावंत, आपण आपल्या संघासोबत जोडलं जायचं लवकर कुठे असाल तर. 18-13 ओ हो, कोपरा रक्षक सुयोग पाटील. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मैदान पूर्णपणे झिराटपाडा शांत संघ- करण्याचं काम करतोय तो हितार्थ मडवी. झिराटपाडा संघ जिंकला तर भूपेंद्र पेटारे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. खरोखर एक दानशूर व्यक्तिमत्व, एक हौशी. डाकी सर, असे अनेक व्यक्तिमत्व या अलिबाग रेवस पंचक्रोशीमध्ये आहेत. वाढवावे लागतील सर. प्राईज पारितोषिक वाढवावे लागतील. वाढवतील. भूपेंद्र पेटारे आहेत ते. जबरदस्त वादली केली झिराटपाडा संघाकडून पाहायला मिळत. 2000 आणखी वाढवावे लागतील 500 असा खेळ आपल्या खेळाडूंनी केलेला आहे सर. अतिशय हौशी व्यक्तिमत्व आहे भूपेंद्रजी पेटारे. आम्हाला माहीत आहे, आम्ही सातत्याने अनेक वर्ष बघतोय. अनेक वर्ष आम्ही भूपेंद्रजी पेटारे यांना बघतोय की नेहमीच ते प्रोत्साहन देत असतात सर्वांनाच. खरोखर अतिशय एक हौशी व्यक्तिमत्व आणि विशेष म्हणजे शेवटपर्यंत असतात सुरुवातीपासून. आताही आपण बघतोय तब्बल 2000चं पारितोषिक आताही त्यांनी लावलेलं आहे. धन्यवाद. देऊया संधी डीजे ऑपरेटर.